नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम जमीन मालकांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. जमिनीला अकृषक म्हणजे एनए करण्याच्या किचकट नियमांमध्ये आता एक मोठी क्रांती झालीय, ज्यामुळे सगळ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. चला तर मग या महत्वाच्या बदलांचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जमिनीला अकृषक म्हणजे एने करायचंय आणि त्यासाठी लागणाऱ्या त्या परवानग्यांच्या चक्रव्यूहात आणि वार्षिक कराच्या ओझ्याखाली कधी अडकल्यासारखं वाटलंय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हे विश्लेषण खास आपल्यासाठीच आहे. ही सुधारणा का गरजेची होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधीची ती किचकट पद्धत बघावी लागेल. ती पद्धत म्हणजे खरं तर दुहेरी नियंत्रणाचं एक जंजाळच होतं. आधी कसं होतं, दोन मोठ्या समस्या होत्या. पहिली, दुहेरी परवानगी. म्हणजे काय की आधी बांधकाम आराखड्यासाठी नियोजन प्राधिकरणाची परवानगी घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा त्याच जमिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी एनए परवानगी मिळवायची. आणि दुसरी समस्या होती दुहेरी कर प्रणालीची. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा मालमत्ता कर तर भरायचाच, पण वरून महसूल विभागाचा वार्षिक एनए कर सुद्धा भरा. विचार करा, यात वेळ आणि पैसा किती वाया जात असेल. पण आता हे सगळं बदललं आहे. एका ऐतिहासिक कायद्याच्या दुरुस्तीमुळे या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा आता अंत झालाय आणि एका नवीन, सोप्या युगाची सुरुवात झाली आहे. आता हा बदल नक्की प्रत्यक्षात कसा आला त्याचा प्रवास पाहूया. याची सुरुवात झाली 2025च्या हिवाळी अधिवेशनात, जिथे हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर 31 डिसेंबर 2025 रोजी राज्यपालांची त्याला संमती मिळाली आणि शेवटी 10 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने याबद्दलचा अंतिम निर्णय जाहीर केला आणि ही क्रांती प्रत्यक्षात आली. या नव्या कायद्याचं मूळ सूत्र आहे ना, ते अगदी सोपं आहे. एकच प्राधिकरण, एकच परवानगी. या एका साध्या तत्वामुळे प्रशासकीय कामात खूप मोठी सुलभता आली आहे. हो, हे अगदी खरं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन कलम 42 नुसार आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र अकृषक परवानगी घेण्याची गरज पूर्णपणे संपलेली आहे. नियोजन प्राधिकरणाची बांधकाम परवानगीच अंतिम एनए परवानगी मानली जाईल. आता जरा ह्या बदलाच्या आर्थिक फायद्यांबद्दल बोलूया. ही सुधारणा केवळ प्रक्रियाच सोपी करत नाहीये, तर खूप मोठा आर्थिक दिलासाही देते. तर सगळ्यात मोठी बातमी ही आहे की तो दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर म्हणजेच एनए टॅक्स आता पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. तो आता शून्य झालाय. आणि ज्यांच्यावर जुनी थकबाकी आहे ना, त्यांच्यासाठी तर ही खूपच मोठी खुशखबर आहे. या सुधारणेनुसार पूर्वीची सगळीच्या सगळी एनए कराची थकबाकी माफ करण्यात आली आहे. म्हणजे जुन्या कराच्या ओझ्यातून आता पूर्णपणे मुक्ती मिळाली आहे. मग प्रश्न येतो की वार्षिक कर नसेल तर काय? तर त्याऐवजी आता फक्त एकदाच रूपांतरण अधिमूल्य म्हणजेच वन टाइम कन्व्हर्जन प्रीमियम भरायचं आहे. हे प्रीमियम जमिनीच्या चालू बाजारभावानुसार ठरवलं जाईल आणि त्याचे दर स्लॅबनुसार आहेत. म्हणजे समजा तुमची जागा 1000 चौरस मीटरपर्यंत असेल तर बाजारमूल्याच्या फक्त 0.10%. थोडी मोठी म्हणजे 1001 ते 4000 चौरस मीटर असेल तर 0.25% आणि 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल तर 0.50%. आणि हे सगळं फक्त एकदाच भरायचं आहे. म्हणजे प्रक्रिया खूपच सोपी आणि कमी खर्चिक झालीय. ह्या सगळ्या सुधारणांमुळे संपूर्ण प्रक्रिया आता किती आधुनिक आणि सोपी झाली आहे तेच पाहूया. ही नवीन डिजिटल प्रक्रिया फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा BPMS किंवा ऑटो DCR सारख्या प्रणालीवरून ऑनलाईन अर्ज करायचा. दुसरा, नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी मिळवायची. आणि तिसरा टप्पा म्हणजे परवानगी मिळताच तुमच्या 7/12 उतार्यावर त्याची नोंद आपोआप केली जाईल. किती सोपं झालंय बघा. या बदलाचा आणखी एक खूप मोठा आणि थेट फायदा म्हणजे आता बँक कर्ज मिळवणं पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालं आहे. आतापासून बँका किंवा कोणत्याही वित्तीय संस्था कर्ज देताना वेगळ्या एनए सनदीची मागणी करूच शकत नाहीत. नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगीच कर्जासाठी पुरेशी मानली जाईल. यामुळे एक महत्त्वाचा कागद कमी झालाय आणि कर्ज प्रक्रिया अधिक वेगवान झालीय. चला तर मग या जमीन महसूल क्रांतीचा आपल्या सर्वांसाठी नेमका अर्थ काय आहे याचा एकदा पटकन सारांश पाहूया. थोडक्यात सांगायचं झालं तर आता वेगळ्या एनए परवानगीची काहीच गरज नाही. वार्षिक एनए कर भरावा लागणार नाही. जुनी सगळी थकबाकी माफ झाली आहे. बँक कर्ज मिळवणं सोपं झालंय आणि ती दुहेरी नियंत्रणाची डोकेदुखी कायमची संपली आहे.
ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने ह्या सुधारणांचं स्वागत करताना अगदी बरोबर म्हटलंय की ही सुधारणा पारदर्शकतेच्या दिशेने एक खूप मोठा पाऊल आहे. आपले हक्क जाणून घ्या आणि या नवीन प्रक्रियेचा अवश्य लाभ घ्या. ही माहिती तुम्हाला तुमच्या जमिनीच्या बाबतीत योग्य आणि जलद निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.